शेतीत हे चालत नाही. तुम्ही 10 वर्षाचा ताळेबंद मांडला पाहिजे. शेती विल बी डेफिनेटली प्रॉफिटेबल. पण इथं आल्यावर मला हळूहळू कळलं की इथं असणं आपण हे फार महत्त्वाचं आहे. दिसण्याला काही महत्त्व नाही आहे. वाडा 500 रुपयात झालेला आहे त्यावेळी, आणि ते गोबर टाकला ना की तुम्हाला भरपूर गॅस मिळतो. होय काय? पण सगळं यांनी मला माहिती करून दिली चांगली. त्याचा आयुष्यात उपयोग झाला सगळा. 11,000 नळे लागले त्या घराला. मंडळी नमस्कार, मी अथर्व हर्डीकर स्वागत करतो तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. आज मी आलेलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील रत्नागिरी तालुक्यातील पूर्णगड या गावी, आणि ह्या गावी डॉक्टर फडके यांचा चौसोपीवाडा आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ह्या वाड्याचं रिकमेंडेशन मला आता आठवत नाही, परंतु अनेक लोकांनी आपल्या यूट्यूब व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये केलं होतं. आपण जेव्हा ह्यापूर्वी अनेक चौसोपी वाडे आपल्या यूट्यूब चॅनलवरती कवर केलेले आहेत, त्याच दरम्यान काही जणांनी हा वाडासुद्धा रिकमेंड केला होता, सुचवला होता, आणि अलीकडेच काही लोकांनी प्रत्यक्षसुद्धा मला या वाड्यासंदर्भात माहिती दिली, आणि त्या अनुषंगाने मी या वाड्याचा शोध घेत इथपर्यंत पोचलेलो आहे. आणि या कुटुंबाचे प्रमुख आत्ता आपल्यासोबत आहेत. डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. सुरुवातीला आपला परिचय. मी डॉक्टर फडके, श्रीराम नारायण फडके. इथे ह्या घरातली जवळजवळ 7वी 8वी पिढी आहे माझी. तसे न्यूमरेट केलं तर माझ्या नातवापर्यंत म्हणजे 10 पिढ्या आमच्या झाल्या. इथे आम्ही राहतो. मी रत्नागिरीमध्ये ॲनेस्थेटिस्ट म्हणून 40 वर्ष प्रॅक्टिस केली. MD ॲनेस्थेसिया आहे मी, आणि नंतर आता रिटायरमेंट सर्व इथे राहतो मी. बरोबर. आमचं जवळजवळ 8वी 9वी पिढी या वाड्यामध्ये राहते. अच्छा. आणि त्याच्यासाठी आता हे हर्डीकर साहेब जे काय विचारतील त्यांचं उत्तर देईन मी. नक्कीच. इथे खरं तर चौसोपी वाडा बघण्यासाठी मी खास आलो, परंतु इथे आल्यावर तुमचे एकंदर सर्व व्याप बघता हा व्हिडिओ कदाचित चौसोपी वाड्यापुरता मर्यादित न राहता, अरे खरं सांगू का, माझ्या 3 दृष्टीने तुम्ही करू शकता. मी ॲज अ डॉक्टर अँड ॲनेस्थेटिस्ट हू वर्क फॉर 40 years अँड मेड मोर दॅन 60,000 केसेस, लहान मोठ्या सगळ्या. वाव, ग्रेट. आणि त्याच्यानंतर मग मी आता रिटायर होऊन इथे, माझ्या पूर्वी वडील करत होते, त्याच्यापूर्वी आजोबा होते किंवा लिगसी आहे. आणि त्याच्यापुढे आता माझा मुलगाही डॉक्टर आहे, तो रत्नागिरीमध्ये आहे, MD आहे म्हणजे मेडिसिनमध्ये, आणि नातू शिकतोय अजून. असे आमचे 10 जनरेशन इथे राहतो. बरोबर आहे. माझ्या साच्यात बसणारा असा हा व्हिडिओ होणार आहे, कारण मी नेहमीच म्हणतो की कोकणातील सामान्य माणसांच्या असामान्य गोष्टी, परंतु तुमच्यासारखे असामान्य माणसंसुद्धा कधी कधी या निमित्ताने भेटतात, जी पिढ्यानपिढ्या कर्तृत्व त्यांनी जपत आणलेलं आहे आणि जतन केलेलं आहे, नाव जपलेलं आहे आपल्या कुटुंबाचं. त्याचप्रमाणे फडके कुटुंबाविषयी सुद्धा आपण आज जाणून घेणार आहोत. या व्हिडिओमध्ये तुर्तास आपण आपल्या घराकडे वळूया. आत्ता मला वाटतं आपण अंगणात आहोत, आणि हा मित्रांनो नुसता एक जुना वाडा नसून तो रिनोव्हेट केलेला वाडा आहे. आपल्या आतमध्ये गेल्यावर लक्षात येईल की कशा प्रकारे हा वाडा अतिशय उत्तम प्रकारे मेंटेन केलेला आहे. या अंगणात इथे आत्ता आपण बघितलं तर झोपाळा आहे. हा झोपाळा आहे ना, शिसमचा आहे. अच्छा. आणि सिंगल फळीत आहे. अगदी 2.5 फूट एवढी शिसम आता मिळत सुद्धा नाही. खरंय. ते जुन्या काळातला आहे तो. अगदी अगदी. आणि ह्या झोपाळ्यावर आपण बसलो तर इथे लक्षात येईल आपल्याला की जी प्रसन्नता आपल्या अंगात येते. इथे खूप सुंदर वातावरण आहे. आल्यापासून मी बघतो हा वारा असाच असतो कायम. मस्त. अच्छा. कारण आत्ता सगळीकडे उन्हाळा आहे आणि प्रचंड गरम होतंय, परंतु इथे आल्यावर तो थकवा सगळा निघून जातोय आणि अतिशय सुंदर वातावरण आहे. खरंच डॉक्टर साहेब, कोकणात जन्म घ्यायला भाग्य लागतं. एक माझं खंत सांगतो, जे 4 दिवस येणारे पाहुणे आहेत ना, त्यांना हे चांगलं वाटतं, पण इथे राहणारे ना ते तेवढं आवडतंच असं नाही. दिसायला सगळं चांगलं असतो. इतकं सुंदर आपलं कोकण आहे. दुर्दैवाने कोकणात जन्म घेऊन सुद्धा कोकणात न राहता कोकण सोडून शहरात जाणारी आपली आत्ताची पिढी, काय वाटतं या पिढीबद्दल? आणि माझ्या बरोबरचे काही मित्र हे ध्येय डोळ्यासमोर राहिलो होतो की आपण काही झालं तरी घरी जाऊन राहायचं, आपल्या घर बंद पडता कामा नये. ब्राह्मण संघ म्हणून आमचा आहे 18 गावाचा, पावस दशक रोजी 18 गावामध्ये
समाजामधली जवळजवळ 80% घरं बंद आहेत. एक तर म्हातारे लोक असतात घरी, तसेच सगळ्यात सार्वजनिक म्हणजे ब्राह्मण समाज, मी त्या संस्थेचा पदाधिकारी आहे म्हणून सांगतो. बरोबर. बाकीची बहुतेक सर्व जमाती हीच आहे. सर्वच दोन समाजात ती म्हातारे परिस्थिती आहे. काय येतील ते पैशावर आणि व्यसनाधीनता आणि इथे काम न करण्याची प्रवृत्ती फार आहे. जे काही हाताच्या बोटावर आहेत लोक की ते स्वतः कष्ट करून किंवा इथे जे आहे त्याचा उपभोग घेऊन त्याच्यात वाढवणारे आहेत. तर असे तरुण माणसं असले की जरा बरं वाटतं. म्हणजे मी ज्या ध्येयानं आलो 50-60 वर्षापूर्वी, बरोबर, ते आत्ता कुठेतरी साकार होताना दिसतंय. बिलकुल. बघून आनंद वाटतो. आणि आपला सुद्धा हाच प्रयत्न आहे या चॅनलच्या माध्यमातून. मी स्वतः सुद्धा कोकणातच राहतो, माझ्या जन्मापासून आजतागायत आणि भविष्यातही. कारण अगदी वीक पॉईंट किंवा ड्रॉबॅक म्हटला तरी चालेल, मी कोकण आयुष्यात कधी सोडू शकत नाही, माझं गाव सोडू शकत नाही. आणि आपल्या प्रत्येक व्हिडिओमधून आपण हेच मोटिवेट करण्याचा प्रयत्न करतो की जे गावात आहेत त्यांनी गाव सोडू नका आणि जे गाव सोडून गेलेत त्यांनी परत या. एक त्याच्यात इथे डिसएडव्हान्टेज म्हणजे मी दोन्ही अनुभवले म्हणून सांगतो. मी शहरात होतो शिकायला, पुण्याला 15 वर्ष होते, 13-14 वर्ष होतो. इथे रत्नागिरीमध्ये मी प्रॅक्टिस करत होतो आणि आता या अगदी इंटिरियर खेड्यात पण आहे. अडचण काय येते की आम्हाला ते मनापासून आवडत नाही. कोणीतरी सांगतं गावात उत्सव असला येणार, हे काय दिवाळी अमुक तमुक असला येणार, आणि येणाऱ्या लोकांना हे आवडतं. परंतु इथल्या तरुण पिढीला इथलेच काहीतरी उद्योग करावेत, त्याच्यात काहीतरी डेव्हलपमेंट करावी असं मनात सुद्धा येत नाही. हे दुर्दैव आहे. खरंय खरंय. आपण ह्या विषयांना आपल्या व्हिडिओच्या आधेमध्ये ठेवणारच आहोत. कारण तो प्रत्येक व्हिडिओमध्ये मी जसं सांगितलं आपला मोठो असतोच की यातून कोणीतरी इन्स्पिरेशन घ्यावं, हे सगळं वैभव बघून आपण परत यावं आपल्या कोकणात, गावं आपली परत भरावीत असा आपला उद्देश नक्कीच असतो. आपण आता घराच्या बाहेरच्या अंगणात आहोत. आपण बघितला मगाशी की इथे भव्य असा एक झोपाळा आहे. अख्ख्या फळीतला, अख्ख्या लाकडातला हा असा सुंदर मोठा झोपाळा आणि भव्य असं अंगण. इथे समोर वाळवणं सुद्धा घातलेली आहेत, ती सुद्धा आपण उद्योग असतात चालू आहेत आमचे. नक्कीच. म्हणजे आंबा, फणस, हे आता हळद गळत आहेत, काजू आहेत तिथे. हो, आमच्या शेतात आम्ही नाचणा करतो. इथे अच्छा, तुमचं हरभरा पण चांगला होतो. बरं. अर्थात ह्या सगळ्या गोष्टी विकण्यासाठी नव्हे, आमच्या पुरेशाच करतो. आता अगदी जास्त झाल्या तर नातेवाईकात संपवतात ते. बरोबर. पण 2 पिकं येऊ शकतात हे इथे सिद्ध केलं मी. अगदी. कारण पावसाळीत भात तर सगळेच करतात, पण हे उन्हाळी आता त्याला प्रॉब्लेम असतात, वानर, माकडं, हे सगळं असतं. ते असलं तरी आता ते सहन करून त्याच्यावर काहीतरी मार्ग काढायला लागतो. हो हो हो. आता आपण घरात जाऊया आतल्या आणि आपल्या लक्षात येईल की डॉक्टर हे त्यांचा डॉक्टरी पेशा, त्याचप्रमाणे इतिहासप्रेमी आणि त्याचप्रमाणे एक हौशी शेतकरी, हे सुद्धा आता आपल्या त्यांच्या बोलण्यातून लक्षात आलं. इथे अगदी आपण सुरुवातीला बघाल तर ही खुर्ची सुद्धा युनिक आहे. ही खुर्ची सुद्धा मला वाटते 100-150 वर्ष 100-150 वर्ष झाली असतील सहज. म्हणजे ब्रिटिशकालीन खुर्ची आहे म्हणायला हरकत नाही. अगदी खूप सुंदर. आणि अशा वेगवेगळ्या वस्तू आपल्याला या घरात आता बघायला मिळणार आहेत. आपण आतमध्ये जाऊया. असे लाकडी रेजे इतकं सुंदर घराला शोभा आणतात आणि अलीकडे ह्या गोष्टी आता आपल्याला बघायला मिळत नाहीत, फार दुर्मिळ झाल्या आहेत. परंतु डॉक्टरांनी हे सर्व जपून ठेवलेलं आहे. आपण आता घराच्या पडवीत आलेलो आहोत आणि पडवीचा भाग खूप छोटा आहे मला वाटतं. ह्या इथे ओटीचा भाग खूप मोठा आहे. म्हणजे जसं पूर्वी किंवा हल्लीच्या काळात हॉल म्हणतात तसं आहे हॉल. बरोबर. आणि तिथे एक ते कपाट बघा, ते तुम्हाला सालारजंग म्युझियम मध्ये 9-10 कपाट आहेत असली. अच्छा. हे आणि इथल्या माणसाने बनवलंय, इथे बनवलंय. होय. ही पण त्याची मजा आहे. हे पूर्वी आता या खुंट्या होतात त्यानं गेलेलं आहे. नक्कीच. याला तक्षपोशी किंवा हे म्हणतात, माळा म्हणतात. हो, म्हणजे कडीपाट म्हणतात. बरोबर. तुमच्या पाठीमागे जी काठी आहे ती सुद्धा एकदम युनिक आहे. आमच्या आजोबांची हातात घेऊन फिरायची काठी. अच्छा. पण त्याला सुद्धा एक सर्पाप्रमाणे मला वाटतं आकार आहे. इथे बघू शकतो आपण त्याचं जे मुख आहे ते सुद्धा सर्पाचं आहे आणि त्याचा आकार सुद्धा आपण बघितला. खूप छान प्रकारची काठी आहे आणि ह्या घराला साजेशी अशी ती काठी आहे. कारण सर्व ऐतिहासिक गोष्टी आपल्याला इथे बघायला मिळतील. इथे सुंदर असा
दरवाजा समोर, त्याच्यावरती जे रेखीव काम आहे ते पण पूर्वीच्या काळातलं आहे, त्याला कडी आहे. अशा प्रकारचे दरवाजे सुद्धा आता सर्वसामान्य घरात नसतात. हा बघा दरवाजा. हो. त्याची रेंज एवढी आहे दरवाजाची. बरोबर. आणि हे मुद्दाम म्हणजे मी ठेवलेले आहेत तशीच, कारण हो. आता नवीन बनवले तर असं होत नाही होय दरवाजा. होय. इथे वरती गणपती बाप्पाची प्रतिमा आहे, त्याचप्रमाणे काही फोटोज आहेत. डॉक्टर, हे नेमके कोणाचे फोटोज आहेत? ही माझी आजी आजी. आणि आजोबा अच्छा. आणि ते माझे वडील. वरती बघितलं तर माळा पण छोटासा आहे, एक वस्तू ठेवायला. हा पूर्वीपासून होता की नंतर केलेला आहे? नंतर काय नाही अच्छा. केलं. फक्त हे प्लास्टर आणि कोबा विवा काय फरशी असेल ती बदलली. बरोबर. आणि भिंतीची साईज कमी केली. ही जवळजवळ 1.5-2 फुटाच्या भिंती असत. अच्छा. हे आता ते देवघर आमचं. ईशान्येला देवघर पाहिजे. हो. ईशान्येला आहे. बरोबर. अच्छा, म्हणजे पडवीतनं जो दरवाजा होता तो देवघराचाच होता. तो पण इकडे. इथेच येतो. आता इथे आपण देवारा बघितला तर तो देखील अतिशय जुन्याच. जुन्या काळातला, आणि त्याच्यावर कळसासारखं जे दिसतंय नाही, ते नेमकं काय? शिंग म्हणतात त्याला. अच्छा, शिंग. म्हणजे त्याचा आकार आहे फक्त? नाही, आकार नाही, शिंगच आहे ऍक्च्युली ते. अच्छा, म्हणजे लाकडी नाहीये ते, नाही, प्रॉपर शिंगच आहे. अच्छा. हे मला वाटतं अभिषेक करायचं. मी काय वापरलेलं नाही ते कधी. अच्छा. माहित नाही. अभिषेक करत ते. एक मिनिट. आणि वरती मंडपी आहे. मला मंडपी म्हणतात. बरोबर. आणि ही सगळी माझी लायब्ररी आहे. ओके. माझी स्वतः प्रस्थांतरी ज्याला म्हणतात, म्हणजे गीता, उपनिषद आणि सूत्र हे फडके शास्त्रांकडे माझा त्याचा अभ्यास झालेला आहे. बरं. 10 वर्ष मी त्यांच्याकडे जात होतो रोज. त्यांच्याकडे मी आणि माझी मिसेस दोघंही जायचो. बरं. राहायचं त्यांच्याच बिल्डिंगमध्ये. अच्छा. आणि तिथे आता त्यातलं किती शिल्लक आहे नाही काय मला माहित नाही, पण पुस्तक रूपाने तरी आहे. बरोबर बरोबर. ह्याला काय म्हणतात जो दिवा लावलेला आहे? लामण दिवा म्हणतात. लामण दिवा, कारण तो टांगता आहे. वरती हुक आहे त्याला. नंतर केलं मी, पण जुनं नाही, पण पूर्वी समय असायचा. अच्छा. पण अँटिक पीस आहे, म्हणजे शक्यतो लोकांकडे समयच असते. तुम्हाला अशा ऐतिहासिक गोष्टींची आवड आहे? आवड म्हणजे मला ह्याला साजेसं काहीतरी ठेवावं असं वाटतं. आणि साधारण त्यात 15 दिवस तेल पुरतं. बरोबर. एकदा भरलं की 1.25 लिटर तेल राहतं. बरोबर. 15 दिवस पुरतं ते. अगदी. त्यामुळे असं बरं का, नंदादीप आहे आमच्याकडे 12 महिने नेहमी दिवसभर असतो चालू. बरोबर. मगाशी मी आलो तेव्हा तुम्ही मंदिरात होतात, पूजा करत होतात. ही तुमची दिनचर्याच आहे की आज काही विशेष होतं? नाही नाही नाही, नेहमीच मी 4 वाजता उठतो. बरं. नंतर सकाळी 1 तासभर माझं हे असतो, आसन प्राणायाम, सर्व प्रकारचे प्राणायाम करतो. मी शिकलेलं आहे ते. बरोबर. आणि काही योगासनासारखे थोडं 1 तास तशात जातो. हो. नंतर आंघोळ बिंघोळ किंवा हे चहा पाणी झालं की माझे संध्या पूजा या गोष्टी असतात. आता इथे आणि देवळातलं दोन्ही करायला मला जमत नाही, म्हणून देवळात करायला कोणतरी मदतनीस असतो. बरोबर. सध्या माझ्याकडे आहे. अगदी. देवळात आमच्या रोजची नित्य पूजा, दुपारी नैवेद्य आणि उत्सव असतील, रामनवमी शिवरात्रीचं असेल त्यावेळी ती कामं असतात. त्यामुळे कोणतरी मदतनीस लागतोच मला असतो. आणि बाकी मग शेतीची किंवा ह्याची काय कामं असते. आता फिजिकली मला जमत नाही, पण असे माझ्याकडे पूर्वीपासूनची माणसं असल्यामुळे बरोबर सगळं व्यवसाय चालू आहेत. डॉक्टरांचा विश्वास विज्ञानावर आहे की अध्यात्मावर आहे? अध्यात्म हेच विज्ञान आहे. बर. अध्यात्माचे जर अभ्यास मग खोल त्याच्यात जायला लागलात ना, कारण बरेच लोकांशी चर्चा झाली माझी, आणि आपलं जी जीवन पद्धती मांडलेली आहे ती संपूर्णपणे सायंटिफिक आहे. आणि कशी योग्य आहे ते निर्णय ह्याच्यात, हे इतकी लायब्ररी माझ्याकडे आहे सांगतो. ह्याच्यात रामायण, महाभारत, इतिहास, पुराण असं त्याला सांगितलं जातं. वेद, 4 वेद, त्याच्यानंतर त्याचे वेदांग, शिक्षा, कल्पो, व्याकरण, छंद, ज्योतिष, अशी 6 ही वेदांग म्हणतात त्याला. ह्याने जीवनातल्या प्रत्येक गोष्टीला किंवा कसं राहावं किंवा कसं करावं हे सगळं सांगितलेलं आहे.
आणि ते आज बदलत्या काळात म्हणजे आता फास्ट जीवन आहे, फार क्षणोक्षणी बदलत असतं. तर ह्याला एक व्यापक जर स्वरूप बघितलं आपण, तर पूर्वजांनी हे नक्की ओळखलेलं होतं आणि त्याची मांडणी केलेली आहे. ती आता सध्या काळाप्रमाणे आपल्याला शक्य होत नाही. ती ज्यांना होते ते करतात आणि नक्की इट इज अ व्हेरी सायंटिफिक मेथड ऑफ लिव्हिंग किंवा दिनक्रम जो सांगितलेला आहे तो असं. तर सगळ्या ठिकाणी आता मुळात घरच नाही, तर सगळे ब्लॉकमध्येच राहणारी सिस्टीम असल्यामुळे ते करणं शक्यही होत नाही. बरोबर. चूक आहे असं नाही. खरंय. आता आपण देवघर बघितलेलं आहे. आता आपण ज्या भागातून देवघरात आलो त्या भागाला नेमकं आता आपण काय म्हणतो? चौसोपी. चौसोपी. हे 4 सोपे म्हणजे हे ऍक्च्युअली 4 घरं असतात. हो, दुपाकी घरं जर म्हटली तर 4 घरं असतात आणि त्याचं मध्ये पावसाचं पाणी वगैरे त्याच्यात पडतं, त्याला चौकडी म्हणतात. ही चौकड आहे. बर. आणि ह्याच्यातून खाली गटार काढलेलं आहे. अच्छा. आणि हे सगळं पूर्वी मी यातलं काही बदल केले नाही, वडिलांनी केलं नाही. बदल केला म्हणजे एक छपराचे काही वासे विसे मोडले. पूर्वी ज्याची खापरीची असायची नळे म्हणतात ते, असे युट्यूब असायचे असे असे, तर ते जाऊन मंगलोरी कवलं. त्यानंतर आजोबांचा वडिलांचा नळ्याचा व्यापार होता. मी पुढे तो बंद केला कारण माझा व्यवसाय दुसरा होता. आणि त्यावेळी ते बदलले. 11,000 नळे लागले त्या घराला. बापरे. अच्छा. याला मला वाटतं राजांगण आपण म्हणतो. म्हणतात, आम्ही चौकटी म्हणतो. तुम्ही चौकटी. आणि त्याच्यामध्ये एक कारंज होतं पूर्वी. आता घरात माणसं पण कमी झाली, तर तिथे छोट्या बेडक्या येतात, जनावर येतात, त्याच्या म्हणून आम्ही ते काढून ठेवलेलं. बरोबर. या घराचं रिनोव्हेशन तुम्ही किती साली केलं? मी 3 साली केलं. 4 वर्ष करत होतो. एक भाग केला 3 साली. अच्छा. आणि म्हणजे 2003. त्याच्या आधी आजोबांनी केलेलं असेल कधी ते मला माहित. आणि साधारण किती वर्ष जुना हा वाडा आहे? हा त्याचं सांगतो तुम्हाला. वाडा 500 रुपयात झालेला आहे त्यावेळी. 500 रुपयात? 1774 साली. 1774 साली. अरे बापरे. कारण आम्हाला इथे हे जो किल्ला होता पूर्णगडचा, खाडी किल्ला, तो म्हणजे असं फायटिंग किल्ला नव्हता. ते ह्या खाडीतला वसूल करून किंवा काय जे त्यावेळेचे संपर्काची असतील ती पुढे कळवणं हे आमचं काम होतं त्यावेळी. त्यामुळे ते 1700 त्या दरम्यान आम्हाला काहीतरी ही होती 1750च्या सुमाराला सनद म्हणतात. इथे तुम्ही वाडा बिडा बांधून राहावं. बरोबर. त्याच्यानं म्हणून 1774ला तो झालेला आहे. बरोबर. म्हणजे जवळजवळ 250 वर्ष पूर्ण झाली. आम्ही फक्त आता हे बदल केले, भिंती कमी केल्या, दुप्पट होते. बरोबर. तर ते कमी करून आपल्या सोयीस्कर. पूर्वी मातीच्या भिंती होत्या, आठवड्याला त्याला सारवण हे ते लागायचं, ते बदल केले आणि ही फरशी बदलली. बरोबर. याचा भिंतींचा उपयोग केला. हे आता हल्लीच्या पद्धतीने हॉल आहे. दुसऱ्या खिडक्या बदलल्या मी. छोट्या खिडक्या असायच्या पूर्वी, एवढ्या म्हणजे 1 फूट बाय 1 फूट. आता ह्या आत्ताच्या आधुनिक पद्धतीच्या केल्या. आणि दुसरं इथे नॅचरल व्हेंटिलेशन, म्हणजे इथे आमच्या परस्पर समोरासमोर दरवाजे होते. आणि ही चौकटची जुनी आहे, ही पण जुनी आहे. बरोबर. इकडे जरा किचन केलं आणि त्याला सोयीस्कर म्हणून इथे एक कोठीची खोली ज्याला म्हणतो आपण, इथे किचन आहे. म्हणजे स्टोअर रूम, कोठे रूम. हो. तसं सगळं घरच स्टोअर आहे. कारण त्या सगळ्या गोष्टी नाही राहतं घर कोकणी माणसाचं हे असंच असायचं. हे स्वयंपाकघर आहे. हो. आजी माझी आई. अच्छा. किती वय आहे? 94. बापरे. अजून येऊन बसते इथे. अच्छा. अजूनही ऍक्टिव्ह आहेत? हो, अगदी चांगली चहा करते सकाळी आणि संध्याकाळी. होय काय? वा. इकडे स्वयंपाकघर किचन आहे. सुरेखा माझ्या सौभाग्यवती. हो. नमस्कार. त्या सोलापूरच्या आहेत. नाही, सोलापुरातून एकदम इकडे कोकणात येऊन पडले. अगदी मला जाणून घ्यायला नक्की आवडेल की त्यांचा प्रवास कसा होता. त्यांचे वडील इथे कॅफे होते, म्हणजे तुमचे जिल्हा परिषदेचे काय म्हणतात ते फायनान्स डिपार्टमेंट करायचे. बर. आणि त्यावेळी आमचं लग्न झालं, ठरलेलं अरेंज लग्न आहे आमचं. अच्छा. आणि मग आता झाली त्याला 40-45 वर्ष झाली. पोळ्या बनवतात काकू आणि
आज योग जुळून आलाय माझा पण इथे जेवणाचा. खरं तर ठरलेलं नव्हतं असं काय, पण कोकणी माणसाचं अगत्य आणि वेळ जुळून आली, योग जुळून आला, त्यामुळे आज जेवण इथे होणार आहे. इथे मला वाटतं ही नैवेद्याची पानं आहेत का? हो. हा, अच्छा. या रूढी आणि परंपरा अजूनही अनेक घरांनी जपून ठेवलेल्या आहेत. कोकणात आपल्याला हे आवर्जून बघायला मिळेल. आधुनिक सोयी सुविधा सर्व प्रकारच्या केलेल्या आहेत, काळानुरूप ज्या आवश्यक आहेत. आणि गोबर गॅस पण आहे. अच्छा, मग आता तर गोबर गॅसला खूप मोठी डिमांड आहे. अगदी. पूर्वी अशा काही खोल्या बिल्या नव्हत्या. हे अगदी नवीन ज्यावेळी रिनोव्हेट केलं त्यावेळेला 94 वर्षाची आहे. अच्छा, अजून स्वतः गोळी नाही कुठली सुद्धा, बरोबर. ब्लड प्रेशर नाही, डायबिटीस नाही, काय ते चहा करते 2 वाजता. अच्छा, आणि तो करतो ते आम्हाला प्यायला लागते. पण तिचे हे असते, फिटनेस तेवढा चांगला आहे. बरोबर. रघुवीर आहे ना, रघुवीर त्याची बायको आहे ना, यांच्या शेजारची, यांच्या गावची आहे ती. तर इकडे एक खोली आहे आजींची. हा, त्यानंतर ही एक आमची आता प्रत्येकाची खोली असा काय कन्सेप्ट नाही आहे, पण अजिबात नव्हत्या पूर्वीच्या ह्याच्यात. बरोबर. तर त्या- आता वापर तसा होतो. आता तुम्हाला नाही, त्याला एक तुम्हाला मगाशी म्हटलं मी, हे पण ते कपाट जसं इथल्या मेन्शन केलंय हो. तसं हा पण शिसमचा पलंग आहे. अच्छा, हे बघा कसं काय कोरीव होय काम होय. हे सुद्धा इथल्या माणसाने केलेलं आहे. इथल्या माणसाने. अच्छा. म्हणजे असं त्याचं खरोखर 6 महिने हा माणूस करत होता. हम्म. किती जुना असेल हा पलंग? आता तरी 100-150 वर्ष तरी झाली असतील. आम्ही काय नसतंय. आणि सगळा फोल्डिंग आहे ना तो. बरोबर. हे सगळं काढता येतं. आणि जरा आम्ही कमी केला तो, म्हणजे अजून उंच होता, 3 इंच कमी केला. बरोबर. आणि हे सगळे हे जे नटबोल्ट आहेत बरोबर. हे काढून बंद करता येतात. बरोबर. अगदी. पलंग असं पण इतकं कोरीव नक्षीकाम वगैरे हे हो, इथल्या माणसाने केले. बरोबर. ही मास्टर बेडरूम आहे. हा, म्हणजे आम्ही ह्याला असं- अटॅच बाथरूम bathroom टॉयलेट आहे आहे. सगळं. बरोबर. आणि वरच्या बाजूला ते लाईट साठी ठेवले का? लाईट साठी ठेवलेले आहेत. हा माळा आहे वरचा ना, अच्छा, ते वरती कल होत्याचा. बरोबर. तर इथे अशी काय फार माणसं आम्ही 3घच असतो, त्यामुळे काय ह्याची खोली त्याची खोली म्हणण्यात काही अर्थ नाही आहे. बरोबर. बरोबर. आणि आले सगळे लोक कुठे कोणी कसं. कधी मुलगा सून आले हो. ते त्यांचे एक असतं. हे इथे काय वाळत मुलगी. घातले? हं, हे गवती चहा आहे. अच्छा, गवती चहा आहे. तो आम्ही चहात वापरतो सगळं. बरोबर. त्या सगळ्या गोष्टी घरच्याच आहेत आमच्यात, म्हणजे त्यात काही नाही. ही एक खोली आहे तशीच. मोठा बेडरूम, 2-3 माणसं पण झोपू शकतो. बरोबर. पण याला अटॅच नाही आहे काही. हो, ही रचना प्रत्येक खोलीत आहे, पण लाईट नॅचरल लाईट. हो. अच्छा. हे बाहेरचा दरवाजा आहे, बाथरूम आहे. बरोबर. कारण पूर्वी काय असायचं, सगळे बाहेरच बरेचसे खळात सुद्धा झोपायचो आम्ही त्याचं. हो. आता ते गेले कन्सेप्ट, प्रत्येकाला खोली पाहिजे. ते कोणी आले पाहुणे बिवणे तर अच्छा. हे होतं. हे आता ह्याचा गोडाऊन म्हणून वापर करतो तिथे काजू बी हे ते. बरोबर. आता एवढी सगळी व्यवस्था इथे केलेली आहात आपण, तर पाहुणे काय निमित्ताने आता आपल्याकडे येतात? उत्सव वगैरे? गोष्टी म्हणजे माझ्या बहिणी 5. अच्छा. तर ती एक गेली समजा, म्हणजे तिचे यजमान मुलं बिलं हे सगळी वर्षातून 1-2दा येणारे आहेत नाही. बरं. आणि बाकी मग देवळात कार्यक्रम असतो ना, पूर्वी आता कीर्तन पुराण असे, त्यामुळे ते असायचे 2 लोक राहायला असायचे इथे. उत्सवाला पण फार मोठी परंपरा आहे. हां, पहिल्यापासून म्हणजे मंदिर झाल्यापासून. हे रामाचं मंदिर 1857ला आणि शंकराचं 1733. अच्छा. तेव्हापासून लोक येणं म्हणजे उत्सवासाठी येणारे सुद्धा बरेच असतात. पण रामांचं मंदिर हे तुमचं खाजगी आहे. हो. आणि हे ते गावात सुद्धा खाजगी, म्हणजे गाव निर्माण करण्यासाठी मंदिर पाहिजे. बरोबर. म्हणून ते केले. ते केलेलेच आमचंच जे लोक होते ते बरोबर. कोणी.
पण ते सरकार मार्फत म्हणजे अच्छा. त्यावेळी पेशवाईचे ते मला हे माहिती धावडशीकर हे होते एक साताऱ्याजवळ धावडशी म्हणून गाव आहे, तिथे ब्रह्मेंद्र स्वामी धावडशीकर म्हणून एक होते. ते पेशव्यांना फायनान्स करायचे. बर. असं म्हणजे इतके मोठे ते ह्याचे होते हो. पॉलिटिकल. त्यांच्या प्रेरणेने झालेलं आहे मंदिर हे अच्छा. शंकरच, म्हणजे त्यांनी फायनान्स केलं असेल. बरोबर. आणि आम्हाला गावाची ही सगळी व्यवस्था करायला असल्यामुळे ते तेव्हापासूनच आमच्या ह्याच्यात बरोबर. कोणी आले 4 महिने चातुर्मासात पुराण असायचं, कीर्तन प्रवचन ह्याच्या बरोबर. उत्सवात. आता ते सगळे नावाच्या गोष्टी राहिलेल्या आहेत, नाही त्याला अर्थ राहिलेला नाही जास्त. येस. पण कोणी आलं तर स्वतंत्र हल्ली लोकांना झोपायला बरोबर. आवडतं तर ते आहे ते. आणि सुदैवाने जागा आहे आपल्याकडे, होय होय. त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. अगदी अगदी. आपल्यासोबत काकू आहेत, डॉक्टरांच्या मिसेस. मॅडम नमस्कार. तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्वाश्रमीची थोडीशी माहिती. माझं पूर्ण नाव सुरेखा श्रीराम फडके. पूर्वाश्रमीचं नाव सुरेखा नरहर सिदये. बर. मी सोलापूरची. सोलापूर. हं. अच्छा. माझं ग्रॅज्युएशनपर्यंतचं सगळं तिथेच झालं. मग वडील आमचे जिल्हा परिषद असल्यामुळे त्यांच्या ओळखीने वगैरे फटाफट पूर्वी नोकऱ्या लागायच्या. तिथे मी नोकरी केली 2-3 वर्ष. आणि वडील माझे इथे ट्रान्सफरहून आले होते रत्नागिरीत. तेव्हा मला स्थळं बघत होते. ते त्यांच्या ओळखीच्यांनी कुणीतरी डॉक्टरांचं स्थळ सांगितलं आणि मग आम्ही दाखवायला आलो. लगेच पसंती झाली. पुढचे सगळे कार्यक्रम होऊन लग्न होऊन इकडचे झाले, फडक्यांकडचे. अच्छा. पण मग सोलापूर इतक्या लांब, मला वाटतं 300 किलोमीटर जवळजवळ. 300 का 450 किलोमीटर. 450 इतक्या लांब. त्यापूर्वी कधी आला होता कोकणात? कधीच नाही. दाखवायला आले तेच मी कोकणात पहिल्यांदा आले. अच्छा. तोपर्यंत म्हणजे नकाशात, भूगोलाच्या नकाशात बघितलेलं कोकण आणि सगळी माहिती पण बरोबर त्याच्यावरनच मिळालेली. असं काही म्हणजे पण इकडचं काय आकर्षण वगैरे होतं कोकणात? अजिबात नाही. अच्छा. काहीच नव्हतं. पण फक्त हे डॉक्टर आहे तेवढं कळलं होतं. हो. त्यामुळे मी त्या ह्याच्यावर हो म्हटलं. आणि वडील म्हणले की काही नाही, बाकी सगळं चांगलं आहे. कुठेही गेलं तरी थोडंसं फार कमी जास्त मुलीला करायलाच लागतं ॲडजस्टमेंट. त्यामुळे तू होशील ॲडजस्ट अशी मला खात्री आहे म्हणले. म्हणून मग मी इकडे आले. मग डॉक्टर साहेबांना कधी कन्व्हिन्स केलं का शहरात जाण्यासाठी? नाही, त्यांचं रत्नागिरीत, आम्ही प्रॅक्टिस रत्नागिरीतच होती ना, त्यामुळे आधी पहिले 20-25 वर्ष काहीच प्रॉब्लेम नाही. आणि त्याने लग्नाच्या आधीच मला सांगितलं होतं, खेडेगावात राहायची तुझी तयारी असली तरच तुला हो म्हण, तू हो म्हण, ओके, नाहीतर तुझ्या मनावर आहे सगळा निर्णय. बरोबर. म्हणजे त्यांना इकडे राहायचं आहे हे त्यांनी आधीच क्लिअर केलं. त्यांचं एम हेच होतं ना, इथं रत्नागिरीत येऊन पूर्णगडमध्ये येऊन सगळं प्रॉपर्टी आहे ती बघायची त्यांची. काय कमी जास्त असेल ते मदत करायची वडिलांना आणि बघायचं, एवढंच त्यांचं हे होतं. त्या दृष्टीने त्यांनी ॲनेस्थेशिया वगैरे सुद्धा त्यांनी त्याच्यासाठीच घेतला. बरोबर. म्हणजे इन्व्हॉल्व्ह व्हायला नको. नाही तर फिजिशियन वगैरे असलं की प्रॅक्टिस वेगळी असते आणि तिथं राहायलाच लागतं कंपल्सरी. तसं काही त्यांना लागलं नाही, त्यामुळे ते आरामात येऊन जाऊन करू शकत होते. कधी शनिवार रविवार तर आम्ही कायम घरी यायचो. मग मला ते पण म्हणायचे तू पण चल, 4 दिवस राहिलीस की तुला कळतं गडी माणसं भोवतालची कशी असतात, काय असतात, त्यांच्याशी कसं वागायला लागतं, हा विचार तू कर. म्हणजे त्या दृष्टीने बघ, म्हणून यायला आलीस की तुला आपोआप कळतील सगळ्या गोष्टी. त्यामुळे मी कधी नाही म्हटलंच नाही. म्हणजे बरोबर. रुळायला किती वर्ष गेली मग एकंदर? पहिली 10-1 वर्ष तरी मला सगळं समजण्यातच गेली. मुलं झाली 2 पाठोपाठ. नंतर हे सगळं इथला एवढा पसारा एका समजण्यासारखं नव्हतंच लवकर. आणि मी त्याच्यात एवढी गुंतले नव्हते पहिल्यांदी. मग हळूहळू गुंतत गेले. सगळं वस्तू करायला शिकले. काय काय असेल ते कमी जास्त. लग्न होऊन इकडे आलात तेव्हा किती माणसं होती या घरात? नाही, कोणी असं म्हणजे त्यांचे आई वडील, बहीण एक होती त्यांची, आणि हा गडी माणसांचा पसारा तेव्हा पण असाच होता कायम. आणि कोणतरी पुजारी वगैरे कोणतरी, पण येणार जाणार खूप असायचं तेव्हा. कारण गावात आमचं ब्राह्मणाचं घर एकच, त्यामुळे येणारे प्रत्येक गोष्ट इथे येऊनच राहायचे. हॉटेल्स वगैरे सुद्धा एवढी नव्हते ना अवेलेबल. त्यामुळे काही असलं तरी जेवाय खायला, काही असलं तरी, इवन कंडक्टर ड्रायव्हर सुद्धा मुक्कामाला असलेले इथे असायचे.
आणि ते इथेच जेवायचे, झोपायचे आणि सकाळी उठून जायचे. त्यामुळे करायची सवय लागलेलीच होती पहिल्यापासून, असं बरोबर बघून बघून म्हणा किंवा कसं. बरोबर आणि मानसिकता झालेली होती माझी त्या दृष्टीने. बरोबर. इथे मी आल्यापासून बघतोय माणसांचा राबता खूप मोठा आहे. हो. तुमच्याकडे कामाला असलेली असतील किंवा तुमच्या बोलण्यातनं असं आलं की काय कोण ना कोणतरी कायम आला गेला असतो. हो, तर मग ही सगळी मॅनेजमेंट कशी बघता? आम्हीच बघतो. काय थोडंसं पुढे मागे काम होतं, पण त्यावेळेचा प्रसंग निभावून घ्यायचा. 4 माणसं जेवायला असली तरी काय असेल ते करायचं बराबर. आणि मग येणारी माणसं थोडी मदतीला येतात, काहीतरी करतात. मुख्यतः बायका वगैरे असल्या तर येतात आतमध्ये वाड्या बिड्या, तेवढं त्यांची मदत होते. बाकी काय तसं आम्हाला मॅनेज करता येतं असं तरी आहे. म्हणजे माझ्या मैत्रिणी वगैरे पहिल्यांदा मला म्हणायच्या, सुरेखा मी खूप स्कूटरवरनं फिरायची, बाकीची सगळी हे घरात नसायचंच ना, त्यामुळे सगळं काम आणणं बिणणं सगळं मीच करायची. मग मला त्या म्हणायच्या, चेष्टेने म्हणायच्या की तू कशी राहशील गं तिकडे. म्हटलं आता बघूया, ठरवलं तर आहे जायचं तिकडे, कसं राहतं ते बघूया. पण इथं आल्यावर मला हळूहळू कळलं की इथं असणं आपण हे फार महत्त्वाचं आहे. दिसण्याला काही महत्त्व नाही आहे कुठल्याही गोष्टीत. त्यामुळे मग असं ॲक्सेप्ट करत गेले आणि सगळं जमत गेलं. तर बरोबर पहिल्यांदा मला देवाची आवड वगैरे म्हणजे कधी आम्हाला माहितीच नाही शहरात देवबिव असं. बरोबर. पण सगळं यांनी मला माहिती करून दिली चांगली. त्याचा आयुष्यात उपयोग झाला सगळा. काकू भावनिक झालेत बोलताना आणि स्वाभाविक आहे. त्यांना सगळं त्यांचं आयुष्य डोळ्यासमोरनं आलं असेल हो, आता मुलाखत एकदम घेता घेता. आयुष्यातला पट पुढे गेला ना. तर खरंय खरंय. मग नावडतं कोकण सुरुवातीच्या काळातलं आता आवडतं झालं का? हो, आता तिकडे गेलं की म्हणजे तिकडचा रखरखाट बघून वाटतं कसं राहिलो तो बाई आपण असं इथे, असं इतकं मनाला प्रश्न पडतात कधी कधी. कारण सोलापूर म्हणजे अगदीच हे काय म्हणतात त्याला, वाळवंटीत प्रदेश असल्यासारखं आहे थोडक्यात. आणि काही पाऊस नाही, पाणी नाही. बरोबर, आपले प्रेक्षक पण खूप आहेत त्या भागातले हं. आणि त्यांचा कायम आग्रह असतो की आम्हाला कोकणातला भाग बघायला तुमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आवडतो. त्यामुळे मी आवर्जून हा प्रश्न विचारला, कारण आता कोकणाविषयी एकंदर आकर्षण बरंच वाढलेलं आहे. हो, सोशल मीडिया निसर्ग सौंदर्याचं. हो. तुम्हाला मला वाटतं एक मुलगा आणि एक मुलगी, हो त्यांची पण आता लग्न वगैरे झालेली हो, आहेत. मुलगा डॉक्टर आहे, मुलगी इंजिनियर आहे. बरोबर. सगळे पण असं काय माहिती का, पहिल्यापासून आमची मुलं शिक्षणाच्या निमित्ताने बाहेरच आहेत. त्यामुळे आम्हाला असं काही ते नसल्याचं काही असं हे होत नाही. कारण हे बाहेरचा इकडचा पसारा खूप आहे. आम्ही त्यांच्यात रमून गेलेलो होतो. आम्हाला असं म्हणजे ती मुलं आली तर आनंदच होतो, नसली तरी काही चालतं असं. तुमचं शिक्षण किती झालेलं? BA इकॉनॉमिक्स. अच्छा. तुमच्या बोलण्यातून एक खूप मोठा सॅक्रिफाईस लक्षात येतोय की मगाचपासून आपण भरपूर चर्चा केली आणि एकंदर जे इमोशनल होणं आहे त्यात सुद्धा एक त्याग तुम्ही बऱ्याच गोष्टींचा आत्तापर्यंत केलेला आहे. कुटुंबासाठी असेल किंवा संसारासाठी असेल, पण तो सार्थकी लागला असं म्हणायला हरकत नाही. कारण आज तुमची मुलं एक प्रथितयश डॉक्टर आहेत, मुलगा सुद्धा, आणि खूप छान पद्धतीने तुमचं आत्ता कुटुंब घर सगळे एकंदर आहे. त्याबद्दल काय सांगाल? काय नाही, त्याबद्दल आम्ही हे घडवलंय दोघांनी, त्यामुळे त्याचा आम्हाला अभिमान आहे नक्कीच. चालेल काकू, धन्यवाद. धन्यवाद. तुम्ही आज आम्हाला वेळ दिलात, छान जेवू घातलं, खूप छान तुमच्या हातची चव पण आज योग जुळून आला चाखायची आणि खूप छान जेवण सुद्धा झालं आपलं. गोबर गॅस 66 साली बांधलेला आहे वडिलांनी. अच्छा. त्याला सुद्धा आता 40 आणि त्यांना 60 वर्ष होऊन गेली. बरोबर. मोठा आमचा पूर्वीपासून आहे, म्हणजे कधी तुम्हाला माहित नाही, पण इथे असणार तेव्हापासून गाई गुरं असण्याची ही आहे बरोबर परंपरा. हो. आणि हे नंतर केलं, मग 66 साली एक स्कीम आली होती गव्हर्नमेंटची, त्याच्यामुळे हे केलेलं आहे. पण शेण कालवणं वगैरे कुठे सगळं हे इकडे, म्हणजे तिकडनं इकडे आणावं लागत असेल. स्वयंपाकघरातून सुद्धा इकडे यायला रस्ता आहे, हा दरवाजा आहे. इथे आंब्याची सुद्धा कलमं आणून ठेवलेली आहेत, घसघशीत एकदम कलमं आहेत. हा शौक आहे एक प्रकारचा. आता किती कलमं आहेत आपली एकूण? 600-700 तरी आहेत. 600-700 कलमं आहेत. अच्छा. आणि त्याचा सगळा व्यवसाय मी घरीच करतो. म्हणजे अच्छा. ते नेपाळी असतात, इथली माणसं असतात. अच्छा. किती नेपाळी आहेत आता? 14 आहेत दोघं, म्हणजे सगळे मिळून. बरोबर.
दरवर्षी हीच मंडळी असतात की बदलत राहतात? बरेचसे तीच असतात. म्हणजे एक जण आहे तो जवळ 10-1 वर्ष तरी आहे आणि त्याचेच नातेवाईक कोण ना कोणतरी असतात. बरोबर. आणि स्थानिक माणसं? स्थानिक माणसं पण असतात, जवळजवळ रोजची 20-1 माणसं असतात. मिळतात स्थानिक माणसं? हो. कारण अनेक ठिकाणी मी जसं फिरत नाही, असतो हा यासाठी- प्रॉब्लेम आहे. हे गोष्ट थोडंसं असं आहे की तुम्ही त्यांचेही प्रॉब्लेम समजून घेतले पाहिजेत. आता अर्थात लोक कन्सिडर करत नाहीत असं मी म्हणत नाही, पण बरोबर ते एकमेकाला परस्पर पूरक आहेत. खरंय खरंय. कारण इथले जे अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक माणसं आहेत इथली, अगदी खरंय. म्हणजे जे वर्किंग क्लास आहे, आणि ते सुद्धा जसे म्हणजे आपल्यासारखं आपण आपलं घर हे ते जपत असतो तसं ते आपले घरं जपणारे आहेत. आता हल्ली बहुतेक पिढ्या पुढच्या आम्ही चालू मुंबईला जातात, इथल्यापेक्षा पैसे कमीच मिळतात आणि खर्च जास्ती असतो, पण ते काही पटत नाही. बरोबर. माणसं सांभाळणं ही एक प्रकारची कला आहे आणि ती अंगीकृत केली पाहिजे. इथे आपण बघितलं तर कलमं आहेत वेगवेगळ्या प्रकारची, आणि ही परसबाग म्हणता येईल. खूप सुंदर प्रकारची आहे परसबाग, कारण इतकं प्रसन्न वातावरण आहे. आणि आपण बघू शकतो दुर्वा आहेत, रातराणी आहे, तगर आहे, वेगवेगळी फुलं आहेत. बागेला शिंपायला लागतं ना पाणी. बरोबर. आणि पूर्वी आमचे संडास हे असे होते, म्हणजे पाईप नव्हतं, त्यामुळे ते पाणी फिजिकली न्यायला लागायचं. बरोबर. इकडे ही कसली इमारत आहे? ही इमारत विचारली म्हणून सांगतो, हे आमचं तेलाचं कोठार होतं खरं. बरं. म्हणजे पूर्वी आमची गलबतं आणि त्यांचा व्यवसाय होता. बरोबर. गलबताना ते ऑइलिंग करायला म्हणजे चोपडण म्हणतात त्याला. बरोबर. गलबताचं हे तर त्यासाठी तेल असे मोठमोठ्या बुदल्या असायच्या. बरोबर. तर ते ह्याच्यात ठेवलेले असायचे. आमच्या बंदरात जवळजवळ 15-20 गलबतं होती. अच्छा. मालवाहू होड्या. बरोबर. आणि मोठी असायची, जवळजवळ 8-10 टन माल राहील एवढी असायची. बापरे. आणि ही खाडी म्हणजे पूर्णगडची खाडी, मुचकुंदी नदी, म्हणजे मार्लेश्वरला तिचा उगम आहे. आणि तिथपासून अशी ती हे साठवली बिटवली करत डोले हसोळ हे असे आंबेरे, आणि हे ते पूर्णगडला समुद्राला मिळते. आणि त्याच्या मुखावर तो किल्ला आहे छोटासा, म्हणजे एक एंट्री पॉइंट समजा, पूर्णगड किल्ला. अगदी. डॉक्टर, पर्यटन इकडे कसं आहे तुमच्या भागात? भरपूर लोक येतात किल्ल्यामुळे, कारण किल्ल्याची जरीच पब्लिसिटी झालेली आहे. अच्छा. आणि रिसेंटली त्यांनी जवळजवळ 4-5 कोटी खर्च करून याची एक भिंत पडली होती. बर. तर ती केलेली आहे व्यवस्थित. त्यामुळे गोडाऊनचं ह्याच्यात कन्वर्ट केलं आम्ही. म्हणजे आता आंब्याचे हे आमचे असतं ना, ते इथे ठेवतो, पिकायला ठेवतो. अच्छा. चेंबरला पिकवतो ठेवतो. नारळाचं हे असतो हे सोन्याचं. मोठ्या प्रमाणावर नारळ सुद्धा आहेत. किती आहेत नारळात? 150 झाडं आहेत. अच्छा. पण माकडं, वांदर? त्याचं आम्ही 1/3 वर आलोय. बापरे. म्हणजे एकेकाळी 10,000 नारळ मी विकत असे वर्षाला. पण आता जवळजवळ 3 ते 4,000 पर्यंत आलेले. बरोबर. आणि शाळे हे माकडं तर अजिबात काही शिवत नसेल. सोडण्याचा काथ्या आम्ही काढतो त्याचा मी इथे प्रयत्न केला. रत्नागिरीला एक होता मित्र आमचा पटवर्धन म्हणून, त्याच्याकडे मशिनरी होती, ते सुंभ तो करून द्यायचा. अच्छा. त्याचं चांगलं चालायचं, पण नंतर त्याला ते परवडत नाही म्हणून बंद केलं. बरोबर. तर आम्ही ह्याचं सगळं भुसा करतो, आणि ती आमच्या कातळावर बरेचसे झाडं आहेत. बर. तर ती त्याच्या भोवतीची माती आपल्याकडे कमी आहे इथे. रत्नागिरी आणि विजयदुर्ग जिल्ह्यात मातीचे डोंगर नाहीत. होय. बहुतेक सगळे कातडी आहेत. बरोबर. तर त्याला एक मोठी तळी बांधली की ती भर करायला ह्याच्यावर थोडी माती टाकली, बरोबर, 3-4 वर्षात ते कुसतात आणि पाणी धरून ठेवतात. अगदी अगदी. शेतीची आवड एवढी पहिल्यापासून होती, लहानपणापासून? आणि लहानपणापासून म्हणजे लहानपणी तेच बघितलेलं आहे ना, दुसरं काही नव्हतं. बरोबर. टीव्ही नव्हते, फोन नव्हते, काय नव्हतं. पावसाळी सुट्टी असायची मराठी शाळेला. मराठी 7वी पर्यंत मी इथेच शिकले. बरोबर. अनेक जण म्हणतात की शेती परवडत नाही, किंवा काही जणांचं असं म्हणणं असतं की रिटायरमेंटचा पैसा किंवा जे आयुष्यभर दुसऱ्या व्यवसायातून कमवलं त्याचा कुठेतरी इथे आता आपण हाऊस म्हणून विनियोग करतो. मी असं म्हणणार नाही परवडत नाही, कारण मी आता स्वतः 10 वर्षात आहे ना, त्या आधीपासूनचा व्यवसाय आहेच आमचा तो. हो. एवढा मी काही शेती कमी केली नाही किंवा काय. एकाळी आमची बरेच हजारो एकर जमीन होती, आता फक्त 50 एकर. कारण 75 साली लँड सीलिंग झालं की 50 एकर तेवढं ठेवू शकत नाही. अच्छा. 25 एकरच होती. बरोबर. 25 मी आणि वडील म्हणजे दोघांचे 50 एकर तेवढी आहे. अशी परसबाग बाकी थोडे
तिथे माकडांचा वानरांचा फार त्रास असतो, बरोबर. त्यामुळे काय करता येत नाही. इथे सुद्धा आता हळद हळद दळण्याचं काम चालू आहे. काम सुरू आहे. हे सुद्धा एकदम ऑर्गॅनिक सेंद्रिय हळद आपण ज्या प्रकारची म्हणतो ती या ठिकाणी उपलब्ध आहे. केमिकल काय घालत नाही. एक दिवशी ही एक दुर्मिळ झालेली गोष्ट, ह्याला कणगी म्हणतात. कणगी, त्याच्यात भात ठेवलेलं असतं बरोबर. आणि त्याला एरिएशन होत असल्यामुळे अच्छा, हे चांगलं राहतं ते. बरोबर. आता तुम्ही कशासाठी वापर करता त्याचा? भातच ठेवतो. आता ठेवलेलं आहे त्याच्यात. ओके, भात आहे त्याच्यात म्हणजे आता. इथे असं वर दोरी असायची त्याला, आणि हे उचललं, ह्याच्यात पोहे करायची आहे. अच्छा. आणि ह्याच्यापेक्षा एवढं मोठं वाईन होतं आणि त्याचं एवढं ते हे असत ह्याला काय म्हणतात? लाट लाट लाट. अच्छा. आणि ते इतकं खोल वाईन होतं त्याचं. आता भरडायचे तांदूळ आणि ह्याच्यात ते कुटायचे. म्हणजे हे बघितलेलं आहे मी. अच्छा. कारण माझी 48चा जन्म आहे. बरोबर. आणि 10-1 वर्ष ते जातं. त्या वादळापासून सगळं जीवनमान बदललंय. मी तेच म्हणणार होतो, ह्याचा शेवटचा वापर कधी झाला असेल? नाही, आम्ही बरेच वेळा करायचे. आईसाठी ती म्हणते बाहेरचे पोहे खायचे नाही, म्हणजे नैवेद्याला नाही चालत. ओके, म्हणून आम्ही करायचं होते. बरोबर. पण आता ते आम्हाला ते पण गेलं. बरोबर बरोबर. इकडे तुळशी वृंदावन पण एकदम छोटस आहे, म्हणजे एकदम तळालाच दिसतंय. पाण्याची टंचाई होती ना. होय. पंप बिंप नसताना सगळे बैल राट करण्यासाठी असायचं, त्याच्यात स्टोअर करायचं. हे कसलं मशीन आहे? हे काजूचा रस काढायचं मशीन आहे. काजूची बोंड असतात ना, हो, ती काढून आम्ही गोबर गॅस मध्ये टाकतो. होय काय? मी भट्टीला देत असत, तर मला ते पसंत नाही म्हणून मी भट्टीला बंद केली. अच्छा. त्याचं एक तर कंपोस्ट करतो, म्हणजे वरती जी असतात माणसं ती बोंड कापून तुकडे करून त्याचे शेण आणि ह्याच्यामध्ये टाकतात. आणि तेच म्हणजे काजूला पोटॅशियम लागतो जास्त. बरोबर. पोटॅशियम त्याच झाडांना मिळतो ना, हो, तो कटिंग करून तिथे टाकतो. बरोबर. थोडा इथे आणतो एक गमेलवर, हो, त्याच्यात त्याचा रस काढतो. हे रस्त्यावर बसलेले असतात ना ज्युसर, होय, हँड ज्युसर आहे. अच्छा. आणि ते गोबर टाकलं ना, हा, ते तुम्हाला भरपूर गॅस म्हणतो. होय काय? फर्मेंट होतं ना ते. हो, बरोबर. ही एक चांगली संकल्पना सुचवली. ज्यांच्याकडे गोबर गॅस आहेत ती मंडळी अशा प्रकारे बोंडांचा उपयोग करू शकतात. इकडे बंब सुद्धा आहे पाणी तापवायचा. बंबाचाच वापर करता रोज पाणी तापवायला. सोलार वगैरे तुम्ही कधी केला नाही तिकडे? सोलार केला नाही, म्हणजे 2 गोष्टीसाठी नाही केला, सोलार किंवा इलेक्ट्रिकल. हे जे आहे ना मटेरियल सोडणं किंवा हे धामणीचा पाला आम्ही गुरांना घालतो, त्यामुळे धामणीच्या काटक्या असतात ती. होय. आणि ह्याचं करायचं काय, मग हे कुठेतरी निराळं जाळायला लागायचं. बरोबर. त्याचा उपयोग ऑटोमॅटिक होतो. म्हणून इलेक्ट्रिक गिझर किंवा हे घेण्यापेक्षा मला बंब योग्य वाटतो. बरोबर. ही विहीर आहे. ही विहीर सुद्धा एकदम ऐतिहासिक आहे, जुन्या काळातली आहे. हे पूर्वी रहाट होता, बैल रहाट इथे. हो. तर इथे बैल फिरायचा. हो. आणि ह्याच्यात ते पाणी पडायचं. बरोबर. आणि ते पाणी मग ह्याच्यात ठेवायचं. ओके. आणि मग इथून हे नेलेलं होतं, तुम्हाला म्हटलं ना घरात चौकडीत कारंज होतं, हो, तर त्याच्यावर केलेली होती सिस्टीम. बापरे. गुरं आहेत 15-20. हो, गुरं पण बघायचीत आपल्याला. आता इथे नाही आहेत कोणी, सोडलेली आहेत काय? हा, आता ते चरायला जातात, 4 वाजता येतील. अच्छा अच्छा. हा राटाचा मुगा. बरोबर. हे तांब्याचे आहेत. ओके. 40 असायचे याला, बापरे, राटाला. आणि तो फटाफट बैल फिरून. हो. मंदिरात उत्सव असतो, त्याचे ही आमटीची भाताची तपेली एवढी. अच्छा, बरोबर. आता गुरांच्या खाण्याला वापरतो ती. बरोबर. इथं ही छोटी बाळा आहेत, बाकीची मोठी सगळी चरायला गेलेली आहेत. खूप उत्तम प्रकारे सांभाळलेली, लगेच लक्षात येत आहेत. गुरांची आवड सुद्धा पहिल्यापासून आहे. मी दूध बीत काढ जाता नाही, बसता येत नाही. बरोबर. आता तुमचं वय किती आहे? 78 चालू आहे. 78 चालू आहे, पण उत्साह तेवढाच आहे तुमचा अजून. अनेक लोकांना नक्कीच तुमचा हा पूर्ण व्याप प्रेरणादायी ठरेल. विशेषतः कोकणातील तरुणांनी यातनं काहीतरी घ्यावं. आपल्याला सवय झाली नोकरी धंद्यात किंवा काय, ते मार्च टू मार्च कॅल्क्युलेट करतो. 1 एप्रिलला तुमची काय पोझिशन, बरोबर, आणि 31 मार्चला काय होते, तुम्ही प्रॉफिट किंवा लॉस ठरवता. शेतीत हे चालत नाही. तुम्ही 10 वर्षाचा ताळेबंद मांडला पाहिजे. बरोबर.
10 वर्षात तुम्हाला एखादंच वर्ष चांगलं प्रॉफिटेबल निघून जातं आणि बाकीचे जेमतेम असे असतात. बरोबर. तर इथे गडी माणसं किंवा ह्यांचं प्रत्येक वेळी तुम्हाला कामाचं नियोजन करता आलं पाहिजे. बरोबर. त्यावेळी काय करायचंय आणि बरोबर. 10 वर्षांचा हिशोब तुम्ही मांडा की तुम्हाला शेती प्रॉफिटेबल दिसेल. बरोबर. आणि दुसरं असं की ती घरात बसून होत नाही. शेती तुम्ही स्वतः जर करत असाल मदतनीस घेऊन तरच होईल ती. बरोबर. अमक्या तू कर रे, तू हे कर रे, त्याने शेती कधीही जन्मात प्रॉफिटेबल व्हायची नाही. तर असा तो शेतीचा हिशोब नाही म्हणून तो 10 वर्षाचा तुम्ही काढा. शेती विल बी डेफिनेटली प्रॉफिटेबल. 10 वर्षात एखादंच वर्ष तुम्हाला असेल की कमीत कमी तुमचं एक्सपेंडिचर मॅक्झिमम इन्कम. आपण जेव्हा सांगतो कोकणातल्या तरुणांना म्हणतोय किंवा एकंदर सर्वांनाच की कोकणात परत या किंवा कोकण सोडू नका, तर हे सांगताना त्यामागे आर्थिक गणित आपल्याला बसवून सांगता येऊ शकतं की थोडस आरोग्य आणि निसर्ग ह्या दृष्टीने सांगू? आरोग्य निसर्ग हा आहे जो तुम्ही जपू शकता. पण आर्थिक गणित ही नक्की मी माझ्या ह्याच्यावर आमचे आंबा कलम हे ते स्वतः मला काय पेन्शन नाही. मी स्वतः प्रॅक्टिस करत होतो पण पैसे मिळाल्यानंतर बंद झाली. नंतर मी हे असले उद्योग करून म्हणजे आंबा आहे, नारळ, सुपारी किंवा काही थोडी म्हणजे मोठ्या बागा नाहीत. ड्रॅगनचं एक लावलं 12 महिने तुम्हाला इन्कम काहीतरी असला पाहिजे अशी तर नियोजन तुम्ही केलं तर नक्की म्हणजे तुम्ही फार मोठे मनीड किंवा हे होणार नाही. बरोबर. पण तुमचं स्वतःचं भागून काहीतरी सरप्लस तुम्हाला नक्की मिळू शकतं इथे. आता रत्नागिरी सारखा हा म्हणजे डोंगराळच भाग आहे. इथे आंबा काजू शिवाय दुसरे काही होऊ शकत नाही. पाण्याचं दुर्भिक्ष आहे. बरोबर. ते तुम्ही करू शकता. तर माझ्या बागेत जवळजवळ 2 लाख लिटर पाणी साठेल एवढे मी खड्डे मारलेले आहेत. आपलं संपूर्ण घर बघून झालेलं आहे आणि ह्या वयात देखील डॉक्टरांनी मोठ्या उत्साहात आपल्या या सर्व घराची, शेतीची अगदी थोडक्यात का होईना माहिती दिली. खरं तर यांचे व्याप पाहता एका व्हिडिओमधून सगळं काही सांगणं आणि दाखवणं अशक्य आहे, परंतु त्यातही त्यांनी भर दुपारी, मी थोडंसं ऑड टायमिंगलाच आलो, परंतु अगदी उत्साहाने सर्व काही आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही माहिती पोहोचवली. डॉक्टर साहेब खूप खूप धन्यवाद. मनापासून आभारी आहे आणि अगत्याने आज जेवायचा सुद्धा योग आला तुमच्याकडे. तुम्ही जो पाहुणचार केलेला आहात त्यासाठी सुद्धा प्रश्न नाही. आमची लहानपणापासूनची शिकवण ही आहे की दुपारच्या वेळी कोणी आला तर तो काय कामाला आलेला असेल तो बरोबर. आपण जेवत असताना त्याने तसं झालं बरोबर नाही. त्यामुळे ते आमच्या रक्तातच आणि दुसरं तुम्ही म्हणालात तुम्ही इतके म्हणजे 3 गोष्टी मी सुरुवातीला तुम्हाला म्हणत होतो. एक, मी डॉक्टर म्हणून माझे भरपूर अनुभव आहेत, पण ती वैयक्तिक गोष्ट झाली त्याची. 60,000 केसेस मी केलेले आहेत. त्यामुळे त्याच्यात बऱ्याच चांगल्या वाईट गोष्टी सगळ्या मला ते सांगू शकतो. माझे शेतीचे प्रयोग हा एक सेपरेटच विषय आहे. नक्कीच. आणि तिसरी गोष्ट म्हणजे हे असं जुन्या घरात राहणं किंवा ते आता तुम्ही बरचसं कव्हर केलेलं आहे. अशा 2-3 गोष्टी माझ्याकडे आहेत. ते आमच्या संघाच्या सभेत बरेच वेळा मी बोलत असतो मित्रांच्या. आपण नक्कीच, मी आशा करतो की पुन्हा एकदा आपल्या शेतीच्या अनुषंगाने सुद्धा भेटू. परंतु या व्हिडिओवरती आपल्या प्रेक्षकांना मी विनंती करतो की आपले अभिप्राय अवश्य कळवा आम्हाला. तुर्तास या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. आज तुम्ही आम्हाला जो वेळ दिलात त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आपल्या प्रेक्षकांचे देखील मनापासून आभार की त्यांनी हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला आणि आपला हा चॅनल अशाच गोष्टी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ही मी पुन्हा एकदा सर्वांना विनंती करतो. आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की शेअर करा. खूप खूप धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.